नैसर्गिक शेती पद्धतीनं बहरली कुबड्यांची शेती. रासायनिक शेतीला फाटा देऊन आज अनेक शेतकरी सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीच्या शेतीकडे वळत आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर तालुक्यातल्या सेलू गावचे सुधाकर कुबडे हे सुद्धा गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकर आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक शेती करतायत. 7 एकर शेतीमध्ये त्यांनी संत्रा आणि वेगवेगळ्या भाज्यांची लागवड केली आहे. या विषमुक्त भाज्यांची ते नागपूरला विक्री करतात. त्याचबरोबर फळं आणि धान्याच्या उत्पादनातून त्यांना वार्षिक किमान 4 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय. विशेष म्हणजे रासायनिक पद्धतीचा त्याग केल्यापासून त्यांची शेती फायद्यात आली आहे. आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यातल्या सेलू गावी जाणार आहोत. नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर तालुक्यात सेलू गावी सुधाकर कुबडेंची 7 एकर शेती आहे. गेल्या 20 वर्षांपेक्षा जास्त काळ ते रासायनिक पद्धतीने शेती करत होते. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे शेती महागडी आणि नापीक होऊ लागली होती. त्यामुळे शेती परवडत नव्हती. यावर काहीतरी उपाय शोधण्याचा विचार ते करत होते. दरम्यान गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांना सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्राची माहिती मिळाली. कृषी विभागानं आयोजित केलेल्या कार्यशाळेतून त्यांनी जीवामृत, दशपर्णी आणि मिश्र पीक पद्धतीच्या शेतीची माहिती घेतली. या माहितीचा वापर त्यांनी प्रत्यक्षात आपल्या शेतात करायला सुरुवात केली. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले. जमिनीची पोत बिघडलेली होती आणि पीक बी आपल्याला व्यवस्थित नव्हतं मिळत, कारण की त्याच्यावर कीड खूप येत होती. त्याच्यामुळं मी असं ठरवलं का आपल्याला रासायनिक वापरायचं नाही आणि आपण सर्व सेंद्रिय शेतीकडेच चालायला पाहिजे. माझ्याकडे 7 एकर शेती आहे. मी सर्व मिश्र पीक घेत राहतो. वालात नायलन चवळी, त्याच्यात पालक आणि मिरचीत मुळा, कांदा, पालक हे सर्व घेत राहतो. माझ्याकडे कॉटन पण आहे, लसूण आहे, केळी लावलेली आहे, गहू आहे, संत्रा नर्सरीचे ते कलम आहे ते आहे माझ्याकडे. सुधाकर कुबडेंकडे संत्र्याची 300 झाडं आहेत, तर उरलेल्या क्षेत्रात वेगवेगळ्या भाज्या त्यांनी मिश्र पद्धतीने लावल्या आहेत. यामध्ये पावटी, कांदा, लसूण, चवळी, वालाच्या शेंगा, मिरची, तूर, केळी यापासून ते कपासीची सुद्धा लागवड केली आहे. रासायनिक पीक पद्धतीमध्ये ते 1 किंवा 2 प्रकारच्या भाज्यांची लागवड करत होते, पण आज नैसर्गिक पीक पद्धतीमध्ये ते एकाच वेळी अनेक भाज्यांची लागवड करतायत. याची विक्री ते नागपूरला करतायत. ऑर्गॅनिक शेती करायला लागलो तेव्हापासून मार्केटला माझा माल लोकांच्या मालापेक्षा चमक राहते आणि लोकांच्या माल जो 5 रुपयाला खपते, माझा तो 7 रुपये 8 रुपयाला माल खपते. म्हणजे लोकांपेक्षा मला पैसे जास्त मिळते. गाई आहे माझ्याकडे. गाईचं शेण आणि गोमित्र याच्यापासून मी जीवामृत तयार करतो. आता म्हणजे 10 लिटर गोमित्र, 10 किलो शेण, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन, 200 लिटर पाण्याच्या ड्राममध्ये आम्ही ते सर्व मिश्रण करतो आणि ते 3 ते 4 दिवसानंतर दांडाच्या स्वरूपानं आम्ही मालाला देतो. नैसर्गिक पद्धतीच्या मिश्र शेतीमुळे कुबडेंच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. रासायनिक खतांची आणि कीडनाशकांची गरजच त्यांना भासत नाही. त्यामुळे कीडनाशक आणि खतांवर खर्च होणाऱ्या किमान 1 लाख रुपयांची तरी बचत झाली आहे. जीवामृत आणि दशपर्णीमुळे उत्पादित भाज्यांची गुणवत्ता सुद्धा सुधारली आहे. मला प्रॉफिट रासायनिक शेतीमध्ये मी तोट्यात राहत होतो, कारण की त्याच्यामध्ये 3 ते 3.5 लाख रुपये पूर्ण म्हणजे मजुरी आणि रासायनिक DAP सर्व कीटकनाशक याच्यामध्येच माझे पैसे पूर्ण जात होते. आता ते पैसे माझे वाचले तर मला 2-2.5 लाख रुपये प्रॉफिट येते. नाही, याच्या बादमध्ये मी आता नायलन चवळी लावणार आहो, ढेमसं लावणार आहो, भेंडी लावणार आहो. पूर्ण सर्व याच्यावरच, आपल्या सेंद्रिय पद्धतीवरच. कुबडेंना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात कृषी विभागाचा मोलाचा वाटा आहे. कृषी पर्यवेक्षक हेमंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ते विषमुक्त शेतमालाची विक्री करतायत. सध्या कुबडे यांना भाजीपाल्याच्या विक्रीतून वार्षिक 2.5 लाख रुपये मिळतात, तर मजुरीचा खर्च वगळता त्यांना वार्षिक 2 लाख रुपये नफा मिळतोय. संत्र्यापासून त्यांना किमान 1.5 लाख रुपयांचा नफा मिळतोय, तर संत्र्याच्या नर्सरीपासून त्यांना किमान 50,000चा नफा मिळतोय. म्हणजेच वार्षिक एकूण 4 लाखांचा नफा त्यांना मिळतोय.
कृषी विभागाकडून मागच्या 2 वर्षापासून कळमेश्वर तालुक्यामध्ये जवळपास 100 एकराचं सेंद्रिय शेतीच्या शाळा हे गावोगावी चालू आहे आणि त्याच्यामधलंच हे एक गाव निवडलं होतं सेलू. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आपण जीवामृत कसं तयार करायचं, घनजीवामृत कसं तयार करायचं आणि पिकं कशी येतात याचं प्रात्यक्षिकसुद्धा त्यांना वेगवेगळ्या भागामध्ये नेऊन आणि स्वतः त्यांच्या शेतीमध्ये हे सगळे प्रयोग करून दाखवले. आणि त्याच्यानंतर या सगळ्या शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि त्या पद्धतीनं मग हे श्री सुधाकर कुबडे जे आहेत हे मागच्या 1.5 वर्षापासून या सेंद्रिय शेतीच्या पद्धतीनं त्यांचा चालू आहे मार्ग. नैसर्गिक शेती पद्धतीमुळे कुबडेंचा शेती करण्याचा आत्मविश्वास वाढलाय. शेती फायद्याची होऊ शकते यावर त्यांचा विश्वास बसलाय. शेतीत रसायनांचा त्याग केल्यानं उत्पादन खर्च कमी होतोय. विशेष म्हणजे रसायनमुक्त शेती पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी आहे. शेतकऱ्याचा आपण बघितलं असेल की शेतकऱ्याच्या मनात एक आत्मसंतोष निर्माण झालेला आहे, एक स्वाभिमान आहे आणि या शेतकऱ्याला आपण स्वतः मार्केटमध्ये उभं केलेलं आहे. यांच्या दरामध्ये सेंद्रिय शेतीतला जो काही हा भाजीपाला निघतो याच्यामध्ये जवळपास 15 ते 20% जास्त दराने. म्हणजे काय होतं की इथून जवळपास 5 किलोमीटरवर कळमेश्वर आहे. जेव्हा हे माल घेऊन जातात तर या मालाची जी चमक आहे, कोणताही भाजीपाला घ्या, त्या मालाची जी चमक आहे ती अत्यंत चांगली असते आणि कीपिंग क्वालिटी ही जास्त आहे आणि चव सगळ्यात. मग हे जे आहेत व्यापारी मंडळी हे 2 ते 3 किंवा 4 जे एकत्र येतात आणि यांच्या मालाला जो भाव मिळतो तो निश्चितच तिथं कॉम्पिटिशन निर्माण होते आणि चढ्या भावानं यांना तो दर मिळतो. नैसर्गिक शेतीसाठी त्यांनी 3 देशी गायी आणि 2 बैलांचा सांभाळ केलाय. यापासून निघणाऱ्या शेण आणि गोमूत्रापासून ते घन आणि द्रव जीवामृत तयार करतात. याचा शेतीचं आरोग्य सुधारण्यास चांगला फायदा होतोय. सुधाकर कुबडेंना त्यांचा मुलगा भूषण कुबडे देखील मदत करतोय. शिक्षण घेत वडिलांना शेती कामात मदत केल्यामुळं नैसर्गिक शेतीची सविस्तर माहिती मिळत असल्याचं भूषण सांगतो. माझे वडील सेंद्रिय शेती म्हणजे आता 1.5-2 वर्ष होऊन राहिले ती सेंद्रिय शेती करतात आणि ते पाहून मला वाटलं की सेंद्रिय शेती म्हणजे शेती चांगली आहे बा, की प्रॉफिट असले तर. आजकाल म्हणजे शिकलेले पोरं शेतीमध्ये इंटरेस्ट नाही देत पहिली गोष्ट. आणि त्यांना वाटते की ड्युटीमध्ये तेवढं काही हे नाही आहे. शेती म्हणजे आजकालचं म्हणजे शेतीमध्ये मार्ग म्हणजे चांगलं निघतात. मी माझ्या वडिलांसंग पॅकिंग म्हणजे मालाची पॅकिंग करून मी त्यांच्यासंग बाजारपेठेत जातो. तेव्हा तिथे भाव पाहिल्यानंतर मला वाटलं की शेतीमध्ये खूप म्हणजे कमाई आहे, पण करू तेव्हाच आपल्याला ती कमाई दिसेल. आपल्या मालाच्या मार्केटिंगसाठी कुबडेंना नागपुरातल्या नैसर्गिक शेतमाल संघाची मदत होतीये. कुबडेंकडे आज भाजीपाला, फळं आणि धान्य पिकांची लागवड आहे. त्यांच्या शेतीचं व्यवस्थापन करण्यात पत्नी वैशाली यांचा मोलाचा वाटा आहे. नैसर्गिक पद्धतीची शेती सुरू केल्यापासून फायद्याचं प्रमाण वाढल्याचं त्या सांगतात. पहिल्यापेक्षा मालही चांगला येतो आणि कीड कम आहे आणि सगळंच म्हणजे मन असं समाधान वाटते. दिवसभर निंदण, खुरपण आणि माल पूर्णच कपास, वेचणी, पनेरी सगळंच कामे करतो आम्ही. आज विषमुक्त शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मार्केटिंगच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. पण नागपुरातल्या नैसर्गिक शेतीमाल संस्थेनं ही समस्या सोडवली आहे. ही संस्था शेतकऱ्यांकडून घेतलेल्या भाजीपाल्याची अर्धा आणि 1 किलोची पॅकिंग करते. याची विक्री ते नागपूर शहरात करतात. आज नैसर्गिक शेती पद्धतीमुळे कुबडेंना अवघ्या 7 एकरात किमान 4 लाखांचा नफा मिळत असल्यानं त्यांचं शेती तंत्र यशस्वी झालंय. याचं अनुकरण करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे. आज बाजारपेठेत सेंद्रिय शेतमालाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढते आहे आणि त्यामुळेच शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. आपण ज्या शेतामध्ये आहोत हा शेतकरी आपल्या 7 एकरातून दरवर्षी लाखो रुपयाचं उत्पादन घेतो. केवळ भाजीपाल्याच्या माध्यमातून लाखो रुपयाचं उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्यानं इतर शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर.